इकडून जिंकणारा संघ दत्तगुरु नवापूर संघासमोर 2 हात करेल टॉप 8 मध्ये. त्यासाठी ही टॉप 8 साठी जी लढत आहे. सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल. चिराग मेहर आणि केतन मेहर. तर पहिलं षटक घेऊन सागर सज्ज होते. ऑल सेट, सर्व काय रेडी. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा रेडी झालेत. पहिला बॉल टॅप केले चेंडूला. विशाल पाटील त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय सिंगल साठी. पहा निर्णायक मॅच आहे. आता निर्णायक मॅच कशासाठी आहे? इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 8 मध्ये येत असताना दत्तगुरु नवापूर संघासमोर 2 हात करणार आहे. मोठा फटका. ओ ये क्या हुआ? बड़ी मछली जाल में. मोठ्या विकेटचं पतन. केतन मेहरला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. ला 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 ला. ये पूजा थँक्यू. पहा कशा प्रकारे बाद झाले. बॅटच्या टोला लागला होता आणि बॅटच्या टोला लागत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. आकाश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ब्रेक थ्रू आला गेलाय. हलक्याताना चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. पहा एक धाव कुठे कशी कोणाच्या विरोधात कशी महत्वाची आहे या सर्व गोष्टी पाहता आतापर्यंत सागरने जी सुरुवात केली गेली. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 वर 1. डीसीसी नवापूर ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा लाईनअप कशा प्रकारे कुठे आहे. ऑन साइड कशा प्रकारे पॅक केले गेले. निशिकांत, जतीन, ऋतिक या ऑन साइडला आहेत. हे संपूर्ण पॅक केले गेले. त्यानंतर सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धाबा फलकावर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. कट केला गेला चेंडूला सिंगल साठी. 5 मध्ये 4 ही सुरुवात आहे. जिकडे आतापर्यंत 1 गडी बाद आणि केतनला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. पहिल्या विकेटचं पतन होतं. पुन्हा एकदा सज्ज होते सागर. जबरदस्त सुरुवात या पहिल्या षटकामध्ये. कट केलं चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावर. या ऐकूया डीजी मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. जतीन नवीन गोलंदाजी मार्क वर. पहा आता 5 वर 1 ही सुरुवात आहे डीसीसी नवापूर संघाची. शिथिल रिसॉर्टचे अनर वसंतजी मेहर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. ओ पुन्हा बाहेर. आता लगातार दुसरा आलाय. आता चर्चा होणार आहे. चर्चा झाले. आता चर्चा होत असताना चर्चेस इतकी मोठी नको आहे की इतका मोठा खर्च होईल. खर्चा मत करो. लगातार 2. पुन्हा एकदा. ओ ढूंढो रे साजना. आता जतीनच्या हातामध्ये चेंडू आलाय परंतु ती लेन त्याला अजून भेटलेली नाहीये. आता पुन्हा विचार करावा लागलाय. खर्चा ज्यादा मत करो, चर्चा कम करो. या प्रकारचं आता मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलंय. लगातार 3रा वाईट. जतीन पुन्हा एकदा चिराग समोर. हलक्याताना ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केले गेले. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगल साठी. पहा इकडून काय करायचंय, कोणाच्या विरोधात करायचंय, कसं करायचंय या सर्व गोष्टी पाहता आतापर्यंत सुरुवात झाली गेली. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. विकेट गेले परंतु विकेट जात असताना अतिरिक्त धावा
सिंगल या प्रकारची सुरुवात झाली गेली. पुन्हा एकदा जतीन सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ मोठा फटका गॅप मधून ट्रॅव्हल झाला चेंडू सी मार्ग पार. चौकार 4 धाबा. अशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 खेळाडूंना वेधून निघून गेला. आणि खास करून आपण बघितलं की बाहीला चेंडूने बीट केलं होतं आणि पाठवलं होतं चौकारासाठी. पहा 1-3. 13 धावा धावफलकावर त्या 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ओ टॅप केले चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. 1-4. 14 धावा धावफलकावर. ओ पुन्हा त्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला सिंगल साठी. 1-5. आपण आपल्या मुख्य मंचावर पाहू शकतात काय जबरदस्त क्षणचित्र टिपतायत आमचे कार्तिक मांगेला. संपूर्ण कव्हरेज घेतलं गेलंय या मैदानात आणि ती प्रेक्षक आपण पाहू शकतात आमच्या डीबी नेटवर्कवर. 1-5. 15 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. बॅकअप कुठे आहे? बॅकअप साठी स्वतः येतोय जतीन. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1-6. 16 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहा एखाद्या चौकाराने थोडंसं धावफलक सुद्धा तितकंच सुरू आहे. आता जतीनवर केलेला हल्ला बॉल, या हल्ला बॉलला कुठपर्यंत अटॅकिंग क्रिकेट खेळणार आहेत यावर चर्चा होणार. कट केल्या चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा फेकी वेगाने झाले सिंगल साठी. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय जवळपास. 1-7. 17 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. थँक्यू. क्या बात है. पॉवर प्ले घेतला गेला. आता पॉवर जनरेट या षटकामध्ये कोणाला करायचे. सुरुवात डीसीसी नवापूर या संघाची झाली गेली. 1-7. 17 धाबा. निशिकांत येस या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. त्याचं कारण होतं 3 गडी बाद 1 धावांचं षटक. आता काय करायचं निशिकांतला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला फेकी वेगाने. फेकी इतक्या वेगाने होते ना की त्याला कनेक्ट करता सुद्धा तितकासा वेळ जात नाहीये. 1-8. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. 1 गडी बाद. कट केलाय चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा 19 धावा धावफलकावरती आहेत. आता इकडून क्षितिज रिसॉर्टचे ऑनर बसंतजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन दाखल व्हा. पहा पुन्हा सिंगल आली गेली. चला. ओ इकडे काय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होती त्यामुळे सिंगल आली गेली. पहा त्यानंतर जगन्नाथ बाबा आपणास विनंती की आपण सुद्धा मुख्यमंत्री म्हणून दाखल व्हा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. ओ फेकी झाले. ओ ये क्या हुआ. आता चिरागचा विकेट येता राहिलं. त्याचं कारण कोण आहे? निशिकांत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये विशाल पाटीलने पैकी वेगाने केली होती परंतु मैदान सुद्धा कदाचित सोडलं होतं. असं वाटलं होतं चिरागला की मी धावचीत होण्याची शक्यता आहे परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाहीये. चुकी झाली होती त्यामुळे 1 रन कंप्लीट. पहा आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात जे कार्तिक मंगेला यांनी टिपलेलं क्षणचित्र होतं कॅमेऱ्यामधून. लेफ्टच्या बाहेर पुन्हा पहा अतिरिक्त धावा भरपूर आल्यात. आता या अतिरिक्त धावा येण्यासाठी ते चर्चा डगआउट मध्ये होणार. त्या अगोदर किती धावा धावफलकावरती येणार यावर सुद्धा चर्चा होणार. लगातार दुसरा. या अगोदर 3 झाल्यात या षटका अगोदर. आता इकडून धावफलक किती आहे? 24 रन.
शेवटचा आणि अंतिम चेंडू 24 रन 24 धावा धावफलकावर. लास्ट बॉल आफ्टर थर्ड ओव्हर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील जिकडे निशिकांत सज्ज होतोय. फुल टॉस ओ चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. एकच धावा गेली. पहा 3 षटकांचा खेळ संपला. 25 रन 25 धावा धावफलकर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ नवीन गोलंदाज. पहिला बॉल फुल टॉसला विशाल पाटील आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवलं गेलं आणि फक्त एकच धाव आली गेली. पहा धावफलक किती 26. ओ डायरेक्ट हिट बंद काम फिट, परंतु त्या प्रकारचं घडलं नाही. ड्रीम वर्ल्डची ऑनर जगन्नाथ मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या दत्तगुरु नावापर प्रीमियर लीग 2025 मध्ये. आपणास विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर येऊन स्थान व्हा. पहा 28 रन. आता शेवटचे 3 चेंडू आहेत या पहिल्या इनिंग मधील. ओ मिस कुठे नाही. त्वरित काय वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पहा डॉट चेंडू निर्धाव चेंडू येतोय. पंकज पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ इकडे निघून गेलाय. इकडे मात्र चेंडू विशाल पाटीलला बीट केलंय. चेंडू गेला सीमारे का पार. चौकार 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे पटका एक्झिक्यूट केला. चिराग मेहर मागील 2 स्पर्धा जर काय पाहिल्या, फुलपाडा नालासोपारामधील लंबोदर चषक, नालासोपारा चषक जबरदस्त फॉर्म मध्ये. ऑन साइडला पुन्हा तोच फटका फेकी झाले. वेगाने आलंय उत्तर. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 32 धावा धावफलकावरती आहेत, तेही 30 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय डीसीसी नवापूर या संघाने आई भवानी मारमलपाडा या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जिकडे रेहान दुर्गेश 11 संघासोबत जीवदानी माऊली फुलपाडा हे बॅटल आहे. तर दोन्ही कॅप्टन आपल्या मुख्य मंचावर दाखल व्हा. आपण टॉस करणार आहोत. डीसीसी नवापूर आपण डगआउट संपूर्ण खाली करा. प्लेयर लोकांना बसायला जागा नाहीये. त्यामुळे आपला जो काही सपोर्ट आहे ते ग्राउंडच्या बाहेर सुद्धा आपण देऊ शकतात. चला जे कोणी बाहेर बसलेत पिंट्या तुम्हाला सर्वांनी वरती जा. यावर चर्चा ऑलरेडी झाली गेली पॅनल्टीसाठी.
त्यासाठी संपूर्ण डगआउट खाली करा. प्लेयर्स लोकांना अजिबात जागा नाहीये. सर्वांनी डगआउट खाली करा, खास करून डीसीसी नवापूर. चला आता या पाच धावा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगसाठी. पहा आता विशाल पाटील आणि ऋतिक या दोन खेळाडूंना या धावांचा पाठलाग करत असताना कुठला प्लॅन करायचा. विकेट या अगोदर ऑलरेडी गेले आणि विकेट जात असताना या सर्व गोष्टी एकत्रित या दोन बॅटरला कराव्या लागणार आहेत. कुणाल मेहर, ओ व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, फुल टॉस चेंडूला लॉफ्ट केलं होतं आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. मागील 2 दिवसाचा ग्राफ पाहिला तर या खेळाडूची चर्चा राहिली. विशाल पाटील ओरम क्रिकेटमध्ये 18 चेंडूमध्ये 71 धावांची केली नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर या खेळाडूने करून दाखवली होती. इकडे आता अंडरम क्रिकेट आहे, फॉर्मॅट बदलला गेलाय आणि फॉर्मॅट बदलत असताना काय या धावांचा पाठलाग काय की बचाव आहे, कळायला मार्ग नाहीये. 1-1 11 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. कुणाल मेहर पुन्हा एकदा हलक्यात चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा जो प्रयत्न आतापर्यंत करतोय त्या प्रयत्नामधून येणारे उत्तर कुठपर्यंत जाणार आहे आणि प्रयत्न करत असताना कदाचित या धावांचा पाठलाग की बचाव आहे करायला मार्ग नाहीये. 33 धावांचा पाठलाग करतोय. 1-2 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा कट केलंय चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 1-3 13 धावा धावफलकावर. 12-20 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. मुख्य मंचावर कॅमेरा येऊ दे. आमचे 3 मुख्य अतिथी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. निखिल राऊत, विघ्नेश देसाई आणि विमल सिंग आणि विघ्नेश देसाई यांनी जे मॅन ऑफ द सिरीज जे सायकल पंपसेट केली गेले त्यांचे खूप खूप आभार. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा 12 मध्ये 20. आता पॉवर प्ले घेतला गेलाय. आता पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कोणाला करायचं आहे. विशाल पाटील वर सर्वांच्या नजर आहेत. जतीन तांडेल ऍज अ कॅप्टन. पहिला बॉल कडक स्ट्रोक होता. ढूंढो रे साजना, ये क्या हुआ. आता चेंडू कुठून गेला परंतु गेला चेंडू सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. ऍक्शन रिप्ले. येस थँक्यू. मुख्य स्क्रीनवर हातामध्ये आलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. या चुका कोठी दिसत आहेत ज्यावेळेला आपण खेळाडू कक्षामध्ये जात आहेत त्यावेळेला या चुका दिसतात. पहिल्या चेंडूवर चौकार. विशाल पाटील येस या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून सोडलंय. कट केलाय. बॅटच्या थोडशा टोला लागला होता चेंडू त्यामुळे एकच धाव आले. पहा विकेट नंतर दबाव नाहीये, सर्वात जमीची बाजू आहे. आता सर्वांच्या नजरा कोणावर आहेत. ऋतिकची सुद्धा चर्चा अंदाजच्या हंगामामध्ये राहिली गेली. चांगलं क्रिकेट सुद्धा याने सुद्धा दाखवलंय परंतु जतीन तांडेला सुद्धा विसरून चालणार नाहीये. ब्रेक थ्रू आणून देण्याचं काम प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेत करून दाखवलंय. इकडे काय 9 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आहे. पुन्हा एकदा जतीन तांडेल सज्ज होतोय विशाल पाटील समोर. क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. विशाल पाटील बाद गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात. डीबी नेटवर्कवर पहा कशा प्रकारे बाद झाला. हलक्यातनं सन्मान द्यायचा होता आणि सन्मान देत असताना बॅटचा पेस लेट ओपन झाला आणि लेट ओपन होत असताना बॅटची नव्हे तर चेंडूने डायरेक्टली यष्ट्यांशी संपर्क साधला आणि विशालला मात्र बाद व्हावं लागलं होतं. या चुका शेवटी दिसत आहेत. आता इकडून या अगोदर चौकार आला मग डिफेन्स करण्याची काही गरजच नव्हती. इकडून संयमाची खेळी खेळण्याचा प्रयत्न करत असताना तो कदाचित बाद झाला होता. आता नवीन बॅटर कोण आला. जतीन आला गेला. 8 मध्ये 14. जतीन समोर. हे बॅटल सुरू आहे. पॉवर प्ले ऑन आहे
आणि पॉवर प्ले ऑन असताना 8 मध्ये 14. ओ पुन्हा पुन्हा बॅक टू बॅक अजून एका विकेटचं बटन गॉन. टाक्यू पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सेम रिॲक्शन आहे. सेम टप्पा पडल्यानंतर तोच क्षण तोच चेंडू तीच दिशा, फक्त बॅटचा फेस लवकर ओपन झाला आणि चेंडू डायरेक्टली यष्ट्यांशी संपर्क साधला. पहा लगातार 2 विकेट हॅट्रिक वर आहेत. क्लीन बॉलचे हॅट्रिक पाहायला मिळेल का? फुल टॉस. ओ कडक स्ट्रोक परंतु केतन आहे. यष्ट्या ऑलरेडी पहिल्याच युद्धवस्त केल्या होत्या. आता षटक संपलंय म्हणजे इक्वेशन काय आहे? 6 मध्ये 14. या ऐकूया डीजे आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. सहा मध्ये 14. आता सर्वांच्या नजरा कोणावर आहेत? ऋतिकवर. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. मोठी मॅच आहे. जीवदानी माऊली फुलपाडा संघासमोर रेहान दुर्गेश 11. आता त्या मॅचचा टॉस झाला गेला होता ज्यावेळेला विजय सावंतने सांगितलं की आम्ही टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय रेहान दुर्गेश 11 संघाला. इकडून जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये 2 हात करणार आहे दत्तगुरु नवापूर या संघासमोर. पहिला बॉल कडक परंतु तितकंच कडक क्षेत्ररक्षण होतं, त्यामुळे डॉट बॉल येतोय. पहा जितके डॉट तितकं समोर प्रेशर आहे. आता 2 खेळाडू चर्चा करत आहेत. पहा चुका कुठे झाल्या, कोणाच्या अगेन्स्ट झाल्या, कधी झाल्या, कोणाविरुद्ध काय प्लॅन होता, प्लॅन ए काय होता, प्लॅन बी काय होता, आता शेवटी प्लॅन सी काय आहे, या सर्व गोष्टी एकत्रित करतायत. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकअप कुठे आहे? बॅकअप साठी जातोय तोपर्यंत एक धाव आली. प्लॅन ए मध्ये डीसीसी नवापूर सक्सेस, प्लॅन बी मध्ये सुद्धा सक्सेस. प्लॅन सी मध्ये आता काय आहे? प्लॅन सी मध्ये 4 मध्ये 13 आणि या वेळेला 2 हात अजूनही केलेले नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय आणि विकेट आली गेले. येस, अजून एका विकेटचं पतन गॉन. काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी. काय गो थँक्यू मंगेश. तुझा मुलगा मला सोडायला तयार नाहीये. आता मी किती हात करू ते सुद्धा कळायला मार्ग नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, ये अखेरकार चौकार आला गेलाय. पहा लेट मोमेंट आलंय. लेट मोमेंटला मॅच ऑन झाली परंतु तितकीशी नवी आहे जितकी अभी होती. आता 2 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आली गेली. 2 मध्ये 9. मोठा फटका. ओ मी म्हंटल होतं लेट मुवमेंटच्या सुद्धा चर्चा होत आहेत. आता चर्चा इतक्या होत आहेत की चर्चेत खर्च नको आहे. 2 लगातार चौकाराने थोडीशी मॅच ऑन झाली परंतु 1 मध्ये 5 या इक्वेशनला मॅच आली गेली. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, मॅच मध्ये केलं काय? मॅच फिनिश. सामना जिंकला डीसीसी नवापूर या संघाने आणि पराभवाची छायेत जातोय विशाल पाटीलचा संघ, म्हणजे आई भवानी मारमल पाड्याचा संघ. थँक्यू.